थोड्या दिवसापूर्वी किचनमध्ये खिडकीमध्ये मी मनी प्लांट आणि ब्रह्मकमळचं झाड लावलेलं आहे. तिथं ऊन येतं म्हणून. आणि बाहेरला व्ह्यू बघा, आमच्याकडे भयंकर असा उन्हाळा पडलेला आहे. समर्थची काय डोळ्यातली झोप जात नाही आज. किती जरी त्याला खेळवलं आणि उठवायचा प्रयत्न केला तर तो इथला उठला आणि बाहेरल्या सोप्यावर जाऊन झोपला. मटकीची भाजी बनवते. तसं तर मला कांदा आणि टोमॅटोची ग्रेव्हीच बनवायची होती मटकीच्या भाजीला, पण लाईट गेली. आणि हा फ्लॉवर पॉटची आयडिया समर्थची आहे. बघा, हे आतला उठला आणि बाहेरल्या सोप्यावर आला. तोपर्यंत माझी इकडं भाजी बनून तयार झालेली आहे. एकदम कमी साहित्यामध्ये, कारण त्याच्या डब्याला द्यायची होती. आणि स्कूलमध्ये तो मुलांसोबत शेअरिंग पण करतो भाजी, काय असेल ते टिफिन त्यांचा. कमी साहित्यामध्ये एकदम साधी, सिंपल पण पौष्टिक, शरीरासाठी चांगली, असाच माझा त्याचा डब्बा असतो. तिखट मीठ चिमूटभर टाकलेलं आहे. चवीपुरतं मीठ पण मी सेंधव वापरते. हे बघा, हे घरी बनवलेलं एकदम पिठासारखं दिसतं पण छान असतं हे. तर आता इथं थोडंसं कणिक मळायला घेतलंय. 3 ते 4 चपात्याचं. दिवसभर आमचं त्यावर आरामात जातो. तेल लावून थोडंसं कणिक मऊ करून ठेवायचं आणि परत चपात्या करायच्या. आणि माझ्या चपात्या असतात पोलपाट भरून. आणि तव्यावर टाकले की तवाही गच्च भरतो, कारण समर्थ एकच चपाती नेतो. छोटी दिली तरी एक आणि मोठी दिली तरी